झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी आहे सोलापुरातून वाळूच्या तस्करीबाबतची। राजकीय वरदहस्त आणि प्रशासनाला हाती धरून वाळू माफिया कशी सोलापूर मधल्या नद्यांमधून वाळूची तस्करी करतायत त्याचाच हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या 5ही नद्यांमधून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचा हा घ्या पुरावा। परवानगी नसतानाही वाळू माफिया यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचं झी 24 तासनं चित्रण केलंय। सोलापुरात वाळू माफिया राजकीय वरदहस्तामुळे चक्क प्रशासनालाच हाताशी धरून नद्याच्या नद्याच रिकाम्या करतायत। शासकीय ठेका नावाला केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठीच असल्याचं दिसतंय। राजकीय पुढारी दुसऱ्याच्या नावावर एका पॉइंटचा ठेका घेतात आणि संपूर्ण नदीतलीच वाळू उपसतात। असा सर्रास प्रकार या ठिकाणी सुरू आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवला, मात्र प्रशासनाच वाळू ठेक्यात गुंतल्यामुळे वाळू माफियांचं फावतंय। वाळू उपशामुळे होत असलेल्या प्रदूषणानं गावाचं आरोग्यही धोक्यात आलंय। गावकऱ्यांनी याचा विरोध करताच वाळू माफिया गावकऱ्यांना मंदिर बांधकामाचा आमिष दाखवून विरोध संपवतात। 2 वर्षापासून मी आंदोलन करतोय। इथल्या झालेल्या अवैध वाळू उपसाबद्दल तहसीलदारांना, प्रांतांना, कलेक्टरना वेळोवेळी त्यांना लक्षात आणून देऊन देखील सुद्धा या विरोधात उपोषणाला सुद्धा बसलेलं आहे। त्यांनी अजिबात लक्ष देण्यात आलेलं आहे आणि हे असं हे चाललेलं आहे। जर हे नाही जर बंद झालं पुढे मी मंत्र्याच्या समोर जाऊन आत्मदहनाचा हे करणार आहे। झी 24 तासची टीम वाळू उपशाचं चित्रण करत असल्याची खबर प्रशासनाला लागताच प्रशासन खडबडून जाग झालं आणि त्यांनी ताबडतोब कारवाई सुरुवात केली। वाळू तस्करीत राजकीय पुढाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे प्रशासनाकडून खरंच याबाबत कठोर कारवाई होते का हेच पाहायचंय। झी 24 ताससाठी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।